अबोल प्रेम हे भरतीला नवा अर्थ ये जुन्या भेटीला जादू करी स्पर्श हा प्रीतीचा लाभेल का या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा या फुलाला सुगंध मातीचा सुगंध मातीचा तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन जे आहे ते ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओज येतील ते लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचून जातील. ओके. तर मित्रांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे अलाइट मोशन. हे ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा हे ॲप्लिकेशन जे आहे ते मी पिन मेसेजवरती दिलेलं आहे, तर तिथून सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, हे ॲप्लिकेशन जे आहे ते मोड व्हर्जन आहे. यामध्ये तुम्हाला कुठलंही पेड वगैरे जे आहे ते करायचं नाही. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओसाठी तुम्हाला लागणारे जे लिंक्स आहेत, म्हणजे जसं की आता एक प्रोजेक्ट लिंक आहे, त्याच्यावरती तुम्ही लिंकवरती क्लिक केल्यानंतर हा जो प्रोजेक्ट आहे फुल, तो प्रोजेक्ट तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट होईल. जर मित्रांनो तुम्हाला इम्पोर्ट करताना कसल्याही प्रकारची अडचण येत असेल तर याचीच XML प्रोजेक्टसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर आता तुम्हाला माहितीच आहे XML प्रोजेक्ट जो आहे तो कशाप्रकारे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. ओके. तर सर्वात अगोदर मित्रांनो, आपल्याला ॲप्लिकेशन जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. ओके. तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला जे प्रोजेक्ट तुम्ही इम्पोर्ट केलेले आहे ते या प्रोजेक्टवरती खालती जे बटन दिसत आहे प्रोजेक्टचं, त्याच्यावरती क्लिक कराल तर तुम्ही इम्पोर्ट केलेले प्रोजेक्ट असतील तुमच्यासमोर शो होतील. तर अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट असणार आहे मित्रांनो. तर यामध्ये हा जो आहे काही आपण सॉंग्स वगैरे जे आहे ते या व्हिडिओमध्ये यूज केलेलं आहे, ते इथं तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत आणि काही टेक्स्ट लेअर वगैरे जे आहेत ते सुद्धा मी इथं तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये जे मटेरियल यूज झालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून हे मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आता मित्रांनो, हे सर्वात वरती जर तुम्ही बघू शकाल तर इथं व्हाईट कलरची जे लेअर आहे ते सर्वात वरती दिसत आहे. त्याचं कारण मित्रांनो असं होतं की याच्यामध्ये जे आहे व्हाईट कलरची जे लेअर दिसत आहे त्याच्यामध्ये एक आपण 4Kचा जो ओव्हरले व्हिडिओ आहे पार्टिकल, तो व्हिडिओ आपण यामध्ये ॲड केलेला होता. पण त्याच्यानंतर मी ते लिंक जेव्हा क्रिएट करत होतो तर ते जे आहे ते लार्ज प्रोजेक्टमध्ये कन्वर्ट होत होता. त्यामुळे मला तो व्हिडिओ काढून याच्यामध्ये जे आहे ते व्हाईट जे लेअर आहे ते मला ॲड करावं लागेल. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथं काहीच करायचं नाही, मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. मटेरियल डाउनलोड केल्यानंतर इथं बघू शकता जे व्हाईट कलरची जे तुम्हाला लेअर दिसत आहे ते लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि इथं तुम्हाला कलर अँड फिल्ड्सवरती जायचं आहे आणि इथं बघू शकता इथं स्टारवाला ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. तर तुमच्या मोबाईलमधले जे फोल्डर असेल मित्रांनो ते तुम्हाला शो होतील. तर इथं काय करायचं आहे, तुम्हाला मटेरियल जे डाउनलोड केलेलं आहे ते तर डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला शो होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं मटेरियल जे आहे ते तुम्हाला शो होईल. यामध्ये आपण दीक्षाभूमीचा जो फोटो आहे, बॅकग्राऊंड फोटो, तो सुद्धा इथं तुम्हाला दिलेला आहे. इन केस जर तुम्ही हा प्रोजेक्ट इम्पोर्ट केलात तर होऊ शकते की याच्यातले मीडिया जे आहेत ते रिमूव्ह होऊ शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ फक्त असा सिलेक्ट करून इथं प्लस बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही, एक मिनटं, एक खालची जी लेअर होती त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ सिलेक्ट नव्हता करायचा. ठीक आहे. आता इथं आपल्याला दीक्षाभूमीचा व्हिडिओ सिलेक्ट करायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो, यामध्ये जे आहे ते सर्व लेयर्स जे आहेत ते ॲड करून दिलेले आहेत. बाबासाहेबांचा आणि गौतम बुद्धांचा फोटो जो आहे आणि हे जे दिसत आहे मित्रांनो फिरणारं जे चक्रासारखं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं ॲड करून दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही छेडखानी करायची नाही आहे. पुढे मी तुम्हाला सांगतो की फोटो वगैरे जे आहेत ते कशाप्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो, इथं काय आहे, मी जे फॉन्ट यूज केलेले आहेत ते फॉन्ट आहेत आपले राज फॉन्ट आहेत. ठीक आहे.
तर इथं बघू शकता राज 05. तर हे जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट नसतील तर ते तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे, किंवा जर समजा तुमच्याकडे हे फॉन्ट नसतील तर तुमच्याकडील सुद्धा कृतीदेव किंवा राज फॉन्ट जे आहे ते तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये इथं ॲड करून घेऊ शकता. तर फॉर एक्झाम्पलसाठी हा फॉन्ट आहे, हा फॉन्ट आहे, तर तुम्ही अशा प्रकारे हे फॉन्ट जे आहे ते इथं चेंज करून घेऊ शकता. तर मित्रांनो हे फॉन्टसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो इथं बघा भवतो सब्बमंगलम दिलेलं आहे आणि वरती सविनय जय भीम असं दिलेलं आहे. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्ही थोडं समोर याल तर इथं बघू शकता, इथं सुद्धा तुम्हाला व्हाईट कलरची लेअर जी आहे ती इथं शो होऊन जाईल. तर मित्रांनो पहिले तर आपण जेवढ्या पण व्हाईट लेयर्स आहेत त्याच्यामध्ये हा व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपण पुढे जे एडिटिंग करू त्यामध्ये आपल्याला काही अडचण नाही येणार. ठीक आहे. तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लेयर फक्त बरोबर बघायचे आहेत. ठीक आहे. आणि तिथं जो हा व्हिडिओ जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर यामध्ये फोटो वगैरे जे आहेत ते कशा प्रकारे ॲड करायचे ते सुद्धा मी समोर तुम्हाला सांगणार आहे. आधी हे जे पर्टिक्युलर व्हिडिओ आहे तो मी लवकर ॲड करून घेतो. ठीक आहे. म्हणजे पुढची प्रोसेस तुम्हाला समजायला एकदम इझी होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ओके. तर इथं हा व्हिडिओ जो आहे तो इथं ॲड झालेला आहे. ठीक आहे. 2 ठिकाणी राहिला आहे. ओके. तर इथं बघू शकता मित्रांनो आपण हा जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे ॲड करून घेतलेला आहे. तर इथं जशी आहे डिझाईन तशी तुम्हाला इथं भेटलेली आहे, म्हणजे जे ॲनिमेशन वगैरे जे आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे. ओके. आता मित्रांनो राहिला प्रश्न ह्याचा की आपण टेक्स्ट वगैरे जे आहे ते कशा प्रकारे यामध्ये चेंजेस करू शकतो, आणि हे जे फोटो आहेत हे फोटोसुद्धा आपण यामध्ये कशा प्रकारे चेंजेस करू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात अगोदर असा स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि सर्वात खालती यायचं आहे. ही जी लेअर दिसत आहे तुम्हाला ग्रुपची, हे लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. याच्यामध्ये इथं बघू शकता एडिट ग्रुपचा एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे. टॅप केल्यानंतर इथं बघू शकता इथं फोटोची जी लेअर आहे मित्रांनो, या फोटोच्या लेअरलाच तुम्हाला हात लावायचा. बाकीचे जे लेयर्स आहेत ते तुम्हाला सेट करून दिलेले आहेत, त्याच्यामध्ये काही छेडखानी करायची नाही आहे. तुम्ही जर ते केलं तर मित्रांनो तुमचं ॲनिमेशन जे आहे ते बिघडू शकतं. ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला फक्त काय इथं मुलाचा फोटो जर फक्त चेंजेस करायचे असतील तर इथं तो ग्रुप ओपन करायचा आहे. इथं मुलाच्या फोटोची लेअर सिलेक्ट करायचं आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन इथं स्टारवल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो तुम्ही ज्यांचा व्हिडिओ बनवत असाल तर त्यांचा फोटो तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर फॉर एक्झाम्पलसाठी मी आहेत माझ्याकडे भरपूर असे फोटोज, तर इथं मी तुम्हाला हा फोटो जो आहे तो चेंज करून दाखवणार आहे. तर इथं मी हा फोटो घेतला मित्रांनो, फोटो सिलेक्ट केला, इथं प्लस बटनवरती क्लिक केला. तर इथं बघू शकता फोटो जो आहे तो चेंज झालेला आहे. फक्त याची पोझिशन जी आहे मित्रांनो ती तुम्हाला प्रॉपर सेट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे याची साईज वगैरे इथून जे आहे या ऑप्शनचा यूज करून तुम्ही इथून मोठी करून घेऊ शकता. ठीक आहे. अशा प्रकारे फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की जे सर्कल आहे, जे म्हणजे आपलं जे फिरणारं सर्कल दिसत आहे मित्रांनो, तो सर्कल जो आहे त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला हा फोटो जो आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा फोटो अशा प्रकारे ॲड करून गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही एक सोबतसुद्धा म्हणजे सर्व फोटो जे आहेत, जे फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये यूज करायचे आहेत ते तुम्ही एक सोबत जसं सुद्धा ॲड करू शकता. तर मी तुम्हाला एक फोटो चेंजेस करून दाखवला आहे. पुढे या सर्व फोटोची प्रोसेस जी आहे मित्रांनो तेच असणार आहे. ठीक आहे. जसं की आपण पहिला फोटो ॲड केला तशाच प्रकारे तुम्हाला सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. हे तर झाली फोटो ॲड करण्याची पद्धत. आता मित्रांनो समोर जे आहे, आता इथं तुम्ही बघू शकता इथं नाव वगैरे जे आहे ते आपल्याला चेंज करायचे आहेत. तर मित्रांनो इथं बघू शकता, इथं थोडं समोर आलं तर इथं हे जे आहे नावाचे जे तुम्हाला दिसत आहे ते नावाचा ग्रुप इथं मी तुम्हाला करून दिलेला आहे. त्याला ॲनिमेशन वगैरे जे आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. यामध्ये फक्त तुम्हाला काय कोड काढायचे आहेत आणि तुमची डिटेल्स जे आहे म्हणजे ज्यांचा व्हिडिओ तुम्ही बनवत आहे त्यांची डिटेल्स इथं तुम्हाला टाकायचे आहे. ठीक आहे. तर आता मित्रांनो हे नाव चेंज करण्यासाठी तुम्हाला परत एकदा एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर इथं एडिट ग्रुपवरती आल्यानंतर इथं बघू शकता इथं जे आहेत तुम्हाला 4 लेयर्स जे आहेत टेक्स्ट लेयर ते इथं तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की हे मी जे फॉन्ट यूज केलेले आहेत हे आहेत कृतीदेव फॉन्ट. ठीक आहे.
श्रीदेव फॉन्ट यूज केलेले आहेत. तर आता श्रीदेव फॉन्ट तुम्हाला त्याचे कोड जे आहेत ते तुम्हाला काढावे लागतील. तर ते कोड काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आणखी एका ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. तर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे मित्रांनो तुम्हाला या ॲप्लिकेशनचा पाहायला मिळणार आहे. तर हे ॲप्लिकेशन जे आहे मित्रांनो प्ले स्टोअरवरून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. एकदम फ्री जे आहे हे ॲप्लिकेशन आहे. याला कुठल्याच प्रकारचं पेड वगैरे तुम्ही करायचं नाही आहे. ठीक आहे. जर तुम्हाला करायचं असलं तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला आणखी काही डिझाईन वगैरे जे आहेत ते तुम्ही इथून घेऊ शकता जर तुम्ही पेड केले तर. आणि फ्रीमध्ये सुद्धा याच्यावरून म्हणजे या ॲप्लिकेशनचे भरपूर काही फायदे आहेत. इथं ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर बाकी याच्यावरती आपण नंतर एक व्हिडिओज बनवूया. तर इथं तुम्हाला सर्व म्हणजे जे इव्हेंट्स असतात आपल्या तर यामधून तुम्ही मटेरियलसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. पण आता मित्रांनो आपल्याला जे कोड आहेत काढायचे ते कोड याच्यामध्ये तुम्हाला मराठीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर हे जे आहे मित्रांनो हे मी एका म्हणजे ज्या कस्टमरची आपल्याला ऑर्डर आली होती तर ते ऑर्डर जे आहे ते मी इथं बनवून म्हणजे त्यांना ते जे आहे टाईप करून पाठवलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधलंच आपण एक नाव जे आहे ते घेऊया. ओके. तर इथं बघू शकता इथे मी यांना हे जे आहेत एक अशा प्रकारे टाईप करून पाठवलं आहे. आणि मित्रांनो जर समजा तुम्हाला ऑर्डर आली तर तुम्ही सुद्धा हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करा. कारण की काय होतं याच्यामध्ये जे आहे चेंजेस फार कमी येतात. म्हणजे आपण हे एकदा टाईप करून त्यांना पाठवलं की त्यांचे चेंजेस जे आहेत ते त्यांना सांगायचं की एकदा तुम्ही चेक वगैरे करून घ्या. म्हणजे याने आपला टाईम वाचतो आणि कस्टमरचा सुद्धा टाईम वाचतो. ठीक आहे. तर मित्रांनो हे जे फॉर्मॅट आहे मी हे टाईप करून पाठवलेलं आहे. आता मित्रांनो हे काय करायचं आहे अशा प्रकारे मी हे कॉपी करतो इथं. ठीक आहे. इथं पेस्ट करतो आणि याच्यामध्ये फक्त आता आपल्याला मुलाचं नाव चेंज करायचं. तर इथं बघू शकता उपासक दिसत आहे तुम्हाला पवन. अशा प्रकारे जे आहे आता मुलाच्या जागी आपण उपासिकेचं नाव घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल की हे चेंज झालं की नाही. इथून कॉपी केलं. ठीक आहे. त्यानंतर आपण इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरमध्ये आलो आणि इथं जे आहे ते पेस्ट केलं जे आपण कॉपी केलेलं होतं आणि इथं युनिकोड टू. ओके. तर मित्रांनो तुम्हाला ॲड शो होईल. त्या ॲड जे आहे ते तुम्हाला बघायचे आहे कारण की पहिले हे ॲप्लिकेशन जे होतं नेट वगैरे बंद केलं तर आपल्याला ॲड शो व्हायचे नाही. पण आता याच्यामध्ये अपडेट आले त्यामुळे आपल्याला त्या ॲड जे आहे ते एकदा बघावेच लागतं. ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला ते ॲड जे आहे ते बघून झाल्यावरती क्लोज करायचं आहे. आणि इथं जे आहे जे आपण मराठीमध्ये टाईप केलेलं होतं ते त्याचे कोड जे आहेत ते खाली इथं निघून आलेले आहेत. ओके. तर इथून असं कॉपी करायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्या ज्या म्हणजे आपण जिथं एडिट करत आहोत त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला इथं यायचं आहे. ठीक आहे. तर इथं आल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता ही उपासकची जी लेअर आहे. ठीक आहे. तर ती आपल्याला इथं चेंज करायची नाही आहे. ठीक आहे. आता एकच मी तुम्हाला आता कसं व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो सर्व जर सांगत बसलो तर खूप मोठा होईल. त्यासाठी फक्त मी तुम्हाला मेन जे आहे ते सांगत आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता इथं पवन जे आहे ते आपल्याला चेंज करायचं आहे. तर इथं बघू शकता हे सिलेक्ट केलं आणि इथं पेस्ट केलं. तर इथं हे पूर्ण पेस्ट झाल्यानंतर जे आहे फक्त इथं हे ठेवून घ्यायचं आहे आणि बाकीचं जे आहे ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथं बघू शकता पवनच्या जागी जे आहे ते प्रीती इथं ॲड झालेलं आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व टेक्स्ट जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत. तर फॉर एक्झाम्पलसाठी आता एकदा बघून घेऊ आपण हे सर्व चेंज झालेलं आहे की नाही मुलाच्या जागावर. तर इथं बघू शकता इथं स्टार्टिंगला आपण आलो होतो बहुतो सब्बमंगलम झाल्यावरती इथं बघू शकता इथं प्रीती नाव आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला टेक्स्टसुद्धा हे करून घ्यायचे आहेत चेंजेस करून घ्यायचे आहेत. हे सर्व टेक्स्ट वगैरे चेंजेस करून झाल्यानंतर मित्रांनो इथून तुम्हाला जे सॉन्ग जर समजा मी प्रोजेक्टमध्ये दिलेलं सॉन्ग जर तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही सुद्धा ॲड म्हणजे यूज करू शकता. किंवा तुमच्या आवडीचा सॉन्ग जर समजा तुम्हाला ॲड करायचं असेल तर हे सॉन्ग जे आहे ते पहिले इथून डिलीट करायचं आहे. ठीक आहे. या प्लस बटनवरती क्लिक करून ॲडिओवरती जायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे सॉन्ग आहेत तेवढी गॅलरी इथं ओपन होईल. तर त्यामधून तुम्हाला जे हवं असेल मित्रांनो ते सॉन्ग तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर मी हे सॉन्ग जे आहे ते ॲड करून घेतलं आहे. ठीक आहे. आता सॉन्ग आहे 1 मिनिटाचं आणि आपला व्हिडिओ जो आहे तो 46 सेकंदचा. आता मित्रांनो या सॉन्गला जे आहे ते ॲड केल्यानंतर याला फेड इफेक्टसुद्धा आपल्याला द्यावा लागतो. त्यामुळे काय होतं की व्हिडिओ जो आहे तो एकदम छान वाटतो. जसं की आता तुम्ही बघितलं की जेव्हा आपला व्हिडिओ संपते तेव्हा सॉन्गचा आवाज जो आहे तो एकदम असा थोडा कमी होत शेवटी एकदम पूर्ण कमी झालेला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओला जे आहे ते आणखी
म्हणजे चांगला वाटतो व्हिडिओ. ठीक आहे, तर आता तो व्हिडिओतला तो इफेक्ट देण्यासाठी मित्रांनो इथं तुम्हाला हे साऊंडवाला इफेक्ट म्हणजे ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. इथे की मारायची आहे आणि शेवटी यायचं आहे आणि हे जे आहे याचा व्हॅल्यूम जो आहे तो पूर्ण कमी करून घ्यायचा आहे. तर इथं जो आहे तो फेड इफेक्ट आपण ज्याला म्हणतो तो इथं लागून जाईल. मित्रांनो इथं व्हिडिओ पूर्ण बनवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि वरती एक ॲरो दिसत असेल या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं ऑप्शन येईल तुम्हाला व्हिडिओचं. ठीक आहे, तर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून इथं एक्सपोर्टवरती तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करायचं. तुमचा व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल. ठीक आहे, तर एक्सपोर्ट 100% झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. ओके, तर चला मित्रांनो परत भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.